स्वानंद सद्गुरू सेवा भजन प्रेमी मंडळ संलग्न आणि या मंडळातर्फे श्रावण मासानिमित्त भागवत या ग्रंथाचं मासिक पारायण आणि त्यानिमित्त आज आपण या ठिकाणी या भागवत ग्रंथाची समारोप करण्यासाठी आणि एक विशिष्ट असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व मंडळी उपस्थित आहोत. तर आपण मनुष्य देहाला आल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये हे काहीतरी वेगळं स्थान निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून जन्माला आल्यानंतर माणूस हा संस्कारक्षम म्हणजे अगदी जसं पर्वतावर किंवा डोंगरावर पडलेलं पाणी आहे तर ते नैसर्गिकरित्या वरून खालीच वाहते आणि समुद्राला जाऊन मिळते. त्याचप्रमाणे पुढे गेले त्यांचा याचा आपण जर विचार केला तर प्रत्येक मनुष्य प्राणी हा जन्माला आल्यानंतर संसार किंवा ज्याला आपण प्रपंच म्हणतो आणि याची तरी उडत असतो आणि प्रत्येक आईबापाला सुद्धा हेच वाटत असते की जे आपण करतो आपण जे केलं तेच आपल्या मुलाने सुद्धा केलं पाहिजे आणि म्हणून जवळजवळ संपूर्ण विश्वातील मनुष्य प्राणी हा आपल्या पोटाचा कृत्य करत असतो. पण पोटाचा कृत्य करत असताना आपल्याला आपण नेमकं कोणत्या कारणासाठी या ठिकाणी आलेलो आहोत, कोणत्या कारणाशी झाल्याशिवाय निर्माण देवाचे कारण देव जाणे. तर आपण नेमकं आपली जी निर्मिती मनुष्य द्यायची तर ती नेमकी कशासाठी आहे हा जो प्रश्न आहे आणि हा प्रश्न ज्या अज्ञानबद्ध मनुष्य प्राण्याला भेडसावे तोच आपल्या जीवनाचा उद्धार करून घेईल आणि म्हणून प्रस्तुत ग्रंथाचे जे कर्ते आहेत एकनाथ महाराज पैठणकर आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अगदी वयाच्या 5व्या वर्षी त्यांना त्यांच्या मनामध्ये हा एक प्रश्न उपस्थित झाला की आहे मी हा कोण, मी कोण आहे, कशासाठी या ठिकाणी आलो आणि माझं कर्तव्य काय आहे. या 3 गोष्टी मनुष्य प्राण्याने प्रश्नार्थक चिन्हातून आपण जर बाहेर पडलो, मी कोण आहे, कशासाठी आलो आणि आपलं नेमकं कर्तव्य काय आहे, म्हणजे कोण आहे, कशासाठी आलो त्याच्यापेक्षा कर्तव्याला फार महत्त्व आहे. कारण कर्मानेच आपल्याला सुटायचे आणि कर्मानेच आपण बांधले गेलेलो आहोत आणि त्याचं कारण की आपल्याला आपण जन्माला आल्याची नेमकी दिशा उमगली नाही. जी दिशा आहे ती दिशाच न कळल्यामुळं आपण विरुद्ध दिशेने चालू लागलेलो आहोत आणि विरुद्ध दिशेने चालू लागल्यामुळं भगवत प्राप्तीचं जे साधन आहे त्या साधनापासून आपण परावृत्त झालेलो आहोत आणि म्हणून नाथ महाराज वयाच्या 5व्या वर्षी त्यांना हा प्रश्न भेडसत होता की आपलं कर्तव्य काय आणि म्हणून अगदी बाळपणापासूनच त्यांना आपल्या आजोबांनी कारण भानुदास महाराज त्यांच्या कुळामध्ये होऊन गेले आणि भानुदास महाराजांनी जो काही जीवनामध्ये परमार्थ केला विजापूरच्या आदिलशहाकडून पांडुरंगरायाची मूर्ती त्यांच्याकडे होती ती भानुदास महाराजांनी आणली. कारण भानुदास महाराज जेव्हा विजापूरला गेले म्हणजे जेवढं प्रेम आम्ही करत नाही जेव्हा पंढरपूर लुटलं गेलं, पंढरपुराची जेव्हा लूट झाली मोगल साम्राज्यामध्ये तर त्यावेळेला त्या आदिलशहाने दुसरं काहीच नाही उचललं रामदास, फक्त पांडुरंगाचीच मूर्ती उचलली त्याने, बाकीची इतर लूट नाही केली. असं बाजूने सांगितलं की
सिकंदराने एवढंच सांगितलं तर फक्त गीता आणा. भारतातून लूट करायची, आपल्याला भारत लुटायचे, पण लूट एवढीच करा की फक्त गीता आणा बस. म्हणजे सिकंदरला हे माहीत होतं की एक गीता आपण जर हस्तगत केली तर संपूर्ण विश्वाची मालमत्ता आपल्याला प्राप्त करता येईल. असं तसं त्या आदिलशानं म्हणजे एवढंच एक विचार केला की एक पांडुरंगाची मूर्ती आपण आणली तर त्याचं सगळं काही आहे, सर्व सुखले आलो सर्व अलंकार. म्हणजे हे त्या आदिलशाला माहीत होतं. आणि आपण नेमकी त्याच वस्तूपासून परांगमुख आहोत, आपण त्या वस्तूपासून परांगमुख आहोत. आणि म्हणून ती मूर्ती त्याने विजापूरला नेलेली आहे. आणि तिथे नेल्यानंतर मग त्याला भगवंताने दृष्टांत दिला की मला इथे कर्मच नाही, कारण काही नेणं टाणा टोणा नामस्मरणा वाचून मला जी आवड आहे ती टाळ मृदुंगाच्या नादाची. म्हणजे मला भजनाची आवड आहे, प्रवचनाची, कीर्तनाची, साधू संतांची मला आवड आहे. आणि तुझ्या दरबारामध्ये ते काहीच नाही आहे. जर माझं मी सांगितलं का आता मी जेव्हा तिथे हैदराबाद साईडला गेलो होतो तर तिकडे आंध्रामध्ये, तिकडे तामिळनाडू, तर तिकडे आम्ही फिरलो तर तिकडे टाळ मृदुंग किंवा विना हे असं काहीच नाही. सतत कपडे नाही, टोपी नाही आहे, टिला नाही आहे, म्हणजे तिकडं काहीच नाही आहे. असं मग परमार्थ नाही असं म्हणता येणार नाही आहे. परमार्थ देवाविषयी आवड आहे, पण नेमकी त्यांची दिशा कोणती आहे ती आपल्याला कळली नाही. तिथं नेमकी या समाजाची दिशा कोणती आहे असं ते. म्हणजे तिथं मंदिरं वगैरे, तिथं सोन्याचं मंदिर आहे, तामिळनाडूला सोन्याचं मंदिर आहे. असं म्हणजे देवावर त्यांची फार मोठी श्रद्धा आहे. आपल्याला इथे दगडाचं मंदिर आपल्याला बांधता येत नाही. म्हणजे आपली श्रद्धा म्हणजे तेवढी अटल नाही आहे. असं जर अटल श्रद्धा असली तर ते सोन्याचं मंदिर बांधू शकलं. असं आहे, आपल्या दगडाचं मंदिर सुद्धा बांधता येत नाही, का भावना आपली तेवढी भावना सदृढ नाही आहे. म्हणून जर आपण एकंदरीत विचार केला महात्मा महाराजांचा तर भानुदासाने तिथे विजापूरला जाऊन मग भगवंताने प्रश्न दिला होता राजाला, आदिलशहाला, की तुझ्या राज्यामध्ये माझ्या भक्ताचा छळ झाला तर मी क्षणभर सुद्धा इथे थांबणार नाही. आणि हे देवाला माहीत होता थोडक्यात. म्हणजे एकंदरीत भगवंत जो अवतार घेतो तर त्याचं मुख्य जे कार्य आहे तर ते त्राहिमाम थोडक्यात परित्राणाय साधूनाम विनाशायाच्या दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी. धर्मसंस्थापनार्थाय नंतर सांगितलं. जसं बाबा आपण जेव्हा म्हणजे अभंगाची री बघतो तर धन्य माता पिता तयाचे, जसं तो कोण सांगितलं या आधी मातेला महत्व दिलं, नंतर आधी माता मग पिता. तसं भगवंत जेव्हा अवतार घेतो पृथ्वी तलावर त्यावेळेला आधी परित्राणाय साधूना. असं म्हणजे जर साधूचा मान हरपला गेला, साधू अतिशय दुःख पीडित झाला, म्हणजे साधूने भगवंताला म्हणजे भगवंताची आराधना केली तरच भगवंत इथे येतो. नुसतं तुम्ही धर्माची ग्लानी झाली म्हणून भगवंत अवतार घेईल असं नाही. तर ज्यावेळेला साधूचा मान हरपला जाईल त्यावेळेला भगवंत येतो. आणि भगवंत आल्यानंतर प्रथमतः साधूंचाच विचार करतो. म्हणजे आधी साधूला सुख कसं होईल, म्हणजे संत मंडळीला सुख कसं होईल, म्हणजे आधी त्या सुखाच्या साम्राज्यावर आधी बसवतो आणि मग धर्माचा विचार करतो. साधू म्हणून सुखाच्या साम्राज्यावर बसून आणि मग धर्माचा विचार करतो, असं तो भगवंत आहे. तर त्या ठिकाणी आमचे भानुदास महाराज गेलेले आहेत. गेले 6 महिने भगवंताला कुठलंच काही ऐकायला मिळालं नव्हतं. त्या ठिकाणी सगळं काही सोपस्कर होते, 56 प्रकारचं जेवण रोज देवाला मिळत होता त्या ठिकाणी अगदी आवडीने. पण देवाला त्या 56 प्रकारच्या रसामध्ये काही म्हणजे तो रस कसा होता म्हणजे बेरस होता. असं म्हणजे त्या रसामध्ये त्यांना आनंद नव्हता, त्या रसात देवाला चवी नव्हती. फक्त राजाच्या आज्ञेप्रमाणे ते पकवणं तयार व्हायचे, दररोज देवाला वेगळं खायला मिळायचं. पण त्या खाण्यामध्ये देवाला काही, कारण एका जनार्दनी समरस झाले, तो रस येते नाही. दादला नको गो बाई मला, नवरा नको गो बाई, नाथ महाराजांच्या बोलण्याप्रमाणे. आणि त्या ठिकाणी देवाची स्तुती होती. भानुदास महाराज 6 महिन्यानंतर तिथे
गेले, अगदी पहाटेच्या वेळेला गेले आणि जसं भामदास महाराजांना देवाने पाहिलं तसं ते कुलूप आपोआप उघडलं. जसं की गोकुळात भगवान श्रीकृष्णाच्या जन्म आल्यानंतर जी स्थिती झाली त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या मंदिराचं कुलूप आपोआप उघडलं गेलं. भामदास महाराज मंदिरात गेलेले आहेत आणि मंदिरात भामदास महाराज गेल्यानंतर भगवंताचे आणि त्यांची आलिंगने जोडे, मोक्ष साहित्याचा जोडे किंवा आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया मस्तक हे पाया वरिष्ठांचा बघितो. अशा या स्थितीमध्ये त्यांचं आलिंगन झालं आणि आलिंगन झाल्यानंतर भावनेच्या मध्ये भगवंताने त्यांच्या गळ्यात जो 9 लाखाचा जो हार होता सोन्याचा तो हार त्यांनी काढला आणि भामदास महाराजांच्या गळ्यामध्ये एक थोडक्यात की त्यावेळेला एक छोटासा सामान्यात भेट झाली म्हणून भगवंताने छोटासा एक सत्कार केला. पण सत्कार केल्यानंतर तो हार भामदास महाराजांनी काढून ठेवायला पाहिजे होता. पण ते विधी स्थितीमध्ये असल्यामुळं त्यांनी तो हार काही काढून ठेवला नाही. असं तर जरी एखाद्याने आपल्याला म्हणजे फुलांचा हार असो नाही तर सोन्याचा असतो तर कोणी भावनेने हार घातला तर तो आपण काढून ठेवला पाहिजे. तो घालूनच आपण फिरायला लागलो तर ते म्हणजे लोक आपल्याला काय म्हणतील. आम्ही एक ठिकाणी गेलो होतो तर विनेकराला कीर्तनात जो हार घातला होता तर तो हार घालूनच तो फिरत होता. नंतर पण 2 तास त्याने तो हार गळ्यातून काढलाच नाही. तो माझ्यासमोर लग्नाला पण गेला तरी तो हार गळ्यातच होता. असं आहे म्हणजे मी जगलो तर म्हणजे किती मूर्खपणा आहे हा. असं म्हणजे हार वेळीच काढून ठेवला पाहिजे. पण तिथे त्याची विधी स्थिती असल्यामुळं भामदासांना ते उमगलं नाही आणि तो हार न काढता भामदास महाराज माता पुन्हा काकड्याची वेळ झालेली आहे म्हणून महाराज निघून गेले आणि वाळवंटात जाऊन त्याने काकडा केला. तर देवाने सांगितलं की तू आता इथे थांबू नको, इथे तू थांबलास तर आता मग ही बाकीची मंडळी येईल. आता जेव्हा हे बाकीचे हारेकरी वगैरे आले ते कुलूप उघडलं आणि आत्महत्यात देवाच्या गळ्यामध्ये हार नाही आहे नवरत्नांचा. मग लगेच त्याने राजाला सांगितलं. मग लगेच फरमान काढलं चोर कोणत्याही प्रकारे पकडलाच पाहिजे. आणि त्याच वेळेला हे वाळवंटामध्ये यांचा काकडा सुरू होता. एक टाळ हातामध्ये आणि त्या टाळेवर त्यावेळेला मृदुंग वगैरे असं काय नाही आणि एकटाच म्हणजे त्यावेळेचे संत त्याला जोडच नव्हती, एकटेच काकडा करायचे. आता नामदेव महाराजांची काय अवस्था होती, दगडांच्या टाळामधून असं म्हणजे मृदुंग नव्हता आणि टाळ सुद्धा नव्हते. तुकोबारायांच्या वेळेला काय होता, तो विडा होता, तो फुटका होता, त्याला तार पण नव्हती छेडायला. पण एक उगीच एक प्रतीक म्हणून ते गळ्यात घालून जायचे तुकाराम महाराज. आणि नामदेव महाराज तर दगडाचे टाळ वाजवायचे आणि दगडाचे टाळ आता पण वाजवून पहा म्हणजे त्याचे पातळ दगड आणा हे टाळ वाजवून पण त्याचा नाद त्याचा आवाज कसा येतो आपल्या ह्या टाळांना नाही ऐकणार तो. आता गाडीमध्ये बघा ते असते अशी वाजवते बघा तर तो आवाज किती प्रकारे आणि किती म्हणजे चांगला आहे बघा तुम्हाला ऐकण्याला. तर त्या ठिकाणी अगदी टाळीच्या नादावर त्यांचा काकडा चालू होता आणि हे त्या ठिकाणी गेले त्यांच्याकडे आणि भामदास महाराजांच्या गळ्यात तो हार होता तो पकडला गेला तात्काळ आणि चोर म्हणून त्याला फटके मारीत आणि राजदरबारामध्ये हजर केला. आणि राजदरबारात हजर केल्यानंतर त्याच क्षणी लगेच भगवंताने त्याला पुस्तक दिला राजाला की तुझ्या राज्यामध्ये माझ्या भक्ताचा छळ झालेला आहे म्हणून आता क्षणभर सुद्धा इथे थांबणार नाही कसं वचनच होतं. जसं गंगा मातेने देवव्रत आपण ज्याला म्हणतो तर शंतनू राजाला वचन तिने दिलं होतं की मी तुझ्याशी लग्न करीन, तुझ्याबरोबर मी सगळं काही करीन, पण तू मला म्हणजे प्रश्न नाही विचारायचा, कुठली शंका नाही विचारायची. ह्या अटीवर तिने शंतनू बरोबर विवाह केला होता. आता जसं पहिलं मूल झालं म्हणजे अशी 7 मुलं मूल झालं तर मग गंडच पडायची. अतिशय व्याकुळ व्हायचा तो, अतिशय लढायचा. पण प्रश्न विचारला तर म्हणजे याच्यातून आपल्याला हे शिकायचं आहे की तो इतका कामातूर होता की ती 7 बाळं पाण्यात सोडून दिली तरी पण त्याने प्रश्न नाही विचारला. तर इतकी रूपवान स्त्री माझ्यापासून काय होईल, दुरावेल. म्हणजे तिच्यापासून आपली जी भोगवासना शमवायची किंवा शांत करायची त्याच्यासाठी तो तिला काही प्रश्न विचारू शकत नव्हता. पण जेव्हा आठवंडा अतिशय तो व्याकुळ झाला आणि त्याने हात घालायला विचारला की तू हे का करते, तू हे
का करते एवढे विचारल्यानंतर लगेच तिने ते बाळ तिच्या हातात दिला आणि ती निघून गेली. पण तरी सुद्धा तिच्या पोटी जन्माला आलेला जो देवव्रत आहे तिला कधीच नाही विसरला. ज्या ज्या वेळेला संकट यायचे, ज्या ज्या वेळेला प्रसंग यायचे, तर प्रत्येक वेळेला देवव्रत गंगेवर जायचा आणि गंगे मातेची आराधना करून तिला काही प्रश्न विचारायचा, काही सल्ला घ्यायचा गंगे मातेकडून. कारण गंगा तिची पावित्र्य होती त्या ठिकाणी, समता होती तिच्या ठिकाणी, उचनीचे भाव तिच्या ठिकाणी नव्हता. की व्याघ्राची शिवून मारू किंवा गायीची कृषा हाणू असं म्हणजे हा भाव तिच्या ठिकाणी नव्हता. समतेचा म्हणजे गंगा ही समतेचा प्रतीक आहे. आणि म्हणून तिथे मग भामदास महाराज मंदिरात गेलेले आहे. पण मूर्ती फार मोठी होती. मग भामदासने विनंती केली की देवा आता मी तुम्हाला घेऊन जाईन, पण तुम्हाला घेऊन कसं जाऊ? ती मूर्ती अगदी छोटीशी मूर्ती झाली, अगदी धुळीत टाकून पंढरपूरला गेलेली आहे मूर्ती. असं म्हणजे मला कधी निर्यात ते पण नाही सांगायचं, एवढं सांगायचं आहे की एवढा अधिकार ज्या भामदास महाराजांचा होता त्यांच्या कुळामध्ये. आणि चक्रपाणीचे सूर्यनारायण आणि नाथ महाराज जसे जन्माला आले तर ते मूळ नक्षत्रावर जन्माला आले होते. अतिशय प्रखर नक्षत्र होतं आणि त्याच्यामुळं तात्काळ त्यांचे काही दिवसानंतर आईवडील त्यांना सोडून गेले आणि आजी आजोबाने नाथ महाराजांचा सांभाळ केले. म्हणजे असे नाथ महाराज की त्यांनी आपल्या जीवनामध्ये खरंतर अशी पारमार्थिक तपश्चर्या करून आणि मागच्या अवतारामध्ये त्यांचा जो गुरुसेवेचा वसा किंवा जो त्यांची उणीव शिल्लक होती, गुरुसेवा त्यांना माऊली ज्ञानोबा म्हणून जेव्हा भरून जन्माला आले तेव्हा त्यांना जेवढी गुरुसेवा केली पाहिजे तेवढी घडली नाही. एक दुसरी गोष्ट की जरी त्यांना गुरु तत्व काय आहे हे माऊलीला उमगलं होतं, पण त्यांचे गुरु हे त्यांचे भाऊच होते मोठे दादा. आणि मोठे दादा असल्यामुळं बहुतेक जी स्थिती द्वापारयुगामध्ये भगवान श्रीकृष्णाची आगमनाच्या ठिकाणी जी होती, हे कृष्ण तुम्ही तिथे जर पाहिलं तर अगदी एकेरीने ते हात मारत होते. हे कृष्णा बरं अर्जुनाला एक कळलं पण तो नव्हता असं नाही, पण तसे संस्कार आधीचे संस्कार असल्यामुळं त्याला लाज वाटायची. म्हणजे त्याला हे कळलं होतं की हे गुरुतत्व आहे, तर तरी सुद्धा तो कृष्ण म्हणूनच देवाला हात मारत होता अर्जुन. असं म्हणजे तसे संस्कार त्याच्यावरती तयार झाले होते. तशी माऊली ज्ञानोबांना सुद्धा म्हणजे मूर्तीनाथांची जेवढी एक गुरुतत्व म्हणून जेवढी सेवा करायची होती तेवढी सेवा नाही झाली, पण ते त्यांच्या मनाला खंत होती अंदाज. म्हणजे सेवा ते समाजदृष्टी करू शकले नाही. त्याच्यामध्ये जर आपण गुरुची सेवा समजा त्यांना जर सिंहासनावर किंवा आसनावर बसून आपण केली तर लोक काय म्हणतील हातऱ्याचा भाऊच आहे, म्हणजे थोडंसं एक समाजाचं हे आणि एक माझा भाऊ आहे म्हणून तेवढीची त्यांना सेवा नाही करता आली. तर ती खंत जी राहिली तर ती खंत पूर्ण करण्यासाठी 300 वर्षानंतर जेव्हा पुन्हा ते नाथांच्या रूपाने जन्माला आले त्यावेळेला अगदी वयाच्या 5व्या-7व्या वर्षापासूनच त्यांच्या जीवनामध्ये गुरु आला आणि अद्ययावत जीवनामध्ये त्याने गुरुची सेवा केली. आणि गुरुची सेवा केल्यामुळं 36 वर्ष भगवंताला त्यांच्या घरी राहावं लागलं. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आम्ही काय करतो, देवाची भक्ती करतो आणि देवाने आमचं काहीतरी करावं अशी इच्छा करतो. म्हणजे म्हणून हे करतो आम्ही देवाची भक्ती करतो आणि देवाने आमचं काहीतरी करावं अशी इच्छा करतो. असं आता आपण साधू सुंदर व्यवसाय केला की अशी क्षमता आहे की आता आम्ही म्हणजे आत्म्याच्या उन्नतीसाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. पण असं काही समाज आहे की तो काही विशिष्ट कोणत्याही देवाची सेवा करतो आणि देव त्याला प्रसन्न होतो. आणि आता आपण पाहतो की असे कित्येक साधकांच्या भरभराटे असं प्रपंच म्हणजे अगदी दुणावलेला आहे. घरामध्ये सोबतता आहे, बायको त्याच्या मनासाठी वागते, मुलं त्याच्या मनासाठी वागतात, अगदी घरामध्ये पण सौख्य त्याच्या आहे. आणि हे सगळं कशामुळे तर सद्गुरूमुळं. मी कोणता सद्गुरू तरी तो विशिष्ट असे अनेक सद्गुरू आहेत आणि देवता पण वेगवेगळ्या आहेत. तर तिथे त्यांनी शंका घेतलेली आहे का म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने मला भजाल तुम्ही तसा तुम्हाला पावेल. मग 99% समाज असा आहे
की आमचा समाज सुधारला पाहिजे, मुलबाळ झालं पाहिजे, बायको मनासारखी वागली पाहिजे, बायकोला वाटतं माझा नवरा दारू आहे, तुझी दारू सुटली पाहिजे, म्हणजे नवऱ्याची दारू सुटावी म्हणून बाया माणसं बैठकीला जायला लागल्या. आणि कोणतरी तुझी बाई सांगते, अगं तू नवरा दारू घेतो ना, तू ये बैठकीला, मग दारू सुटते का नाही. त्याची दारू सुटली नाही असे, पण ती जी एकदा बैठकीला जायला लागली ती जायलाच लागली असं. म्हणजे असे अनेक निमित्त, अनेक कारणं, आणि त्या कारणामुळं आपण वेगळ्या वळणाला जातो. आणि ती जी वळणं आहेत, आता तत्व सांगताय की आपण काशीमध्ये मेलो तर मुक्ती मिळते. आता काशीत मुक्ती नाही मिळत. काशीत तुम्ही शिवलोकाला म्हणजे कैलासाला प्राप्त व्हाल तुम्ही, जरी तुम्हाला शिवलोक प्राप्त झाला तर उद्या पुन्हा तुम्हाला खाली यावंच लागणार आहे असं. म्हणजे तुम्हाला वैकुंठ प्राप्त नाही होणार तुम्ही काशीत गेले तर असं. काशीमध्ये गेले तर वैकुंठ नाही मिळणार असं. मग आपल्याला मुक्त दशा प्राप्त करून घ्यायची असेल तर सद्गुरू सेवा केली पाहिजे. आणि म्हणून नाथांनी आपल्या जीवनामध्ये अतिशय अशी महान तपश्चर्या करून सद्गुरू सेवा केली. सद्गुरू त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि सद्गुरू प्रसन्न होऊन मग त्याला प्रत्यक्ष दत्तमहाराजांची कलियुगामध्ये भेट घडून आणली. आणि त्या भेटीतून त्यांना जो अनुग्रह किंवा जो बोध झाला, कारण तसं पाहायला गेलं तर त्यांना जो अनुग्रह किंवा बोध आहे तो जनार्दन पालकांचाच आहे. फक्त दत्त महाराजांकडून काय घेतलेलं आहे, आशीर्वाद घेतलेले आहे असं. देव आपल्याला अनुग्रह करतील असं नाही, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतील तुमची जी इच्छा असेल त्या इच्छेप्रमाणे आशीर्वाद दिले. बाकी जे अनुग्रह ज्याला म्हणतात किंवा ज्याला नाममंत्र म्हणतात ते गुह्य गीत आहे, ते फक्त आपल्याला कोण देऊ शकतो, सद्गुरूच देऊ शकतो. कारण सद्गुरू हा देवाचा देव आहे, तो अधिकार देवाला नाही. म्हणजे जो अनादी कालापासून जे ब्रह्मगीत आहे त्या ब्रह्मगीताचा प्रसार करण्याचा अधिकार हा देवाला नाही आहे असं. तर इकडे गुरु शिष्याचं नातं होतं म्हणून भगवान श्रीकृष्ण त्या अर्जुनाला दिलं. मग तेच देवकीला दिलं का, वसुदेवाला दिलं का, नंद यशोदेला दिलं का, नाही दिलं का. तर ते नातं होतं. तिथे काय होतं, म्हणजे आमचा मुलगा आहे किंवा म्हणजे आई वडील आहे, ते नातं होतं त्या ठिकाणी. नात्याच्या ठिकाणी ते दिलं का, नाही असं. म्हणजे अर्जुनला का दिलं तर अर्जुन हा एक भक्त होता, एक अधिकारी होता तो, आणि त्याचा अधिकार ओळखून त्याच्या ठिकाणी ते गीत त्यांनी भगवंताने ठेवलं थोडक्यात. तर अशा पद्धतीने आणि नाथांच्या जीवनाचा आपण जर विचार केला तर त्यांच्याकडे एकदा एका मुलाला जन्म झाले होते. म्हणजे आपल्याला नाथांचे एक आदर्श आपल्याला घ्यायचे की आपल्याला जेव्हा आपण दुसऱ्याला आपण प्रबोधन करतो तर त्यावेळेला म्हणजे प्रबोधन करण्यापूर्वी आपण कसे आहोत, आपण कसे वागतो, आपलं आचरण काय आहे याचा विचार करणं अगदी गरजेचं आहे. तर ती बाई तिच्या बाळाला घेऊन नाथांकडे गेलेली आहे. कोणीतरी सांगितलं की तू नाथांकडे जा, तिथे तुला काहीतरी गुन्हे येईल. कारण डॉक्टरकडे वगैरे जायची, गावठी औषधं पण घेऊन पाहिली, पण ते जंतू काही कमी होत नव्हते. कारण बाळ हे अतिशय गुळ खात होतं आणि ते आकान करायचं, ते गुळ नाही दिलं तर रडून मरेल अशी स्थिती होती. म्हणून ती बाई त्या मुलाची आई विचार करायची, त्याला गुळ द्यायची असं. मग तिला कोणते सांगितलं की तू बघ नाथांकडे जा. मग ती नाथांकडे गेली. नाथांना सांगितलं अशी तिथे त्याला जंतू झालेले आहेत आणि हा गुळ खातो अतिशय, आणि आता आम्ही अनेक उपाय केले पण काही फरक नाही पडत. मग नाथांनी सांगितलं तर तू आता घरी जा आणि 15 दिवसात ये. काय सांगितलं, 15 दिवसामध्ये तू ये. मग 15 दिवसानंतर ती बाई पुन्हा त्या बाळाला घेऊन नाथांकडे गेली. आणि मग ते नाथांनी सांगितलं की आता हे बाळ गुळ खाणार नाही. मग ती बाईला कोणाला पाहू म्हणे, महाराज म्हणजे तुम्ही 15 दिवसापूर्वी जर सांगितलं असतं की हे बाळ गुळ खाणार नाही तर आतापर्यंत जनतेची म्हणजे त्याच्याला जो आजार आहे, मला झालेली जी मानसिक त्रास आहे तो 15 दिवसापूर्वीच मिटला असता, तेव्हा तुम्ही बोलले असते तर. मग नाथांनी सांगितलं की बाई मी याच्या आधी गुळ खात होतो, चहा पित होतो, गोड खात होतो, आता 15 दिवस झाले मी येतात सगळं गुळ खायचं सोडून दिलंय असं. म्हणजे जेव्हा म्हणजे तुला हे सांगायचे आहे की तुझं बाळाचा गुळ खाणार नाही तर सांगणारच जर खात असेल तर आपण आतापर्यंत खात आलो. ते असे काही शिक्षक वृंद होते पूर्वीचे, आता फार समाज सुधारलेले आहे.
आता मला वाटतं 100 शिक्षकांमध्ये तुम्हाला 10 शिक्षक सुद्धा दारू पिणारे भेटणार नाही. म्हणजे आता समाज सुधारला की नाही असं. पूर्वी 100 शिक्षकांमध्ये 90 शिक्षक पिणारे होते. दारू पिणारे किती होते? या गाव शिक्षक राहायचे ते जन्म साईडचे सगळे दारू पिऊन गावात फिरायचे शिक्षक असं. आता तो दारू पितो आणि ते विद्यार्थी पाहतात की गुरुजी दारू पिऊन आले, तर गुरुजी जर किती जरी प्रबोधन केलं की दारू वाईट आहे, दारू पिऊ नका, दारूचे व्यसन चुकीचं आहे, पण मुलांच्या मनावर त्याचा परिणाम होईल का? की हो गुरुजी सांगतात दारू पिऊ नका, पण ते मुलांनी रात्रीच पाहिले गुरुजी किती म्हणजे असे फिरत होते, एवढ्यात फिरत होते दारूच्या कॅन्टीनमध्ये असं. तर हे नाथांच्या जीवनातील एक उत्तम हा क्षण आहे आणि त्याचा आपण विचार जर केला तर आपली सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. की दुसऱ्याला प्रबोधन करण्यापूर्वी आधी आपण सुधारलं पाहिजे असं. आणि म्हणून असे नाथ महाराज की नाथ म्हणजे तो ज्ञानाचा एक आणि नामाचा तुका की भगवंताचे ते अवतार होते. ते महाविष्णूचा अवतार जर माऊली ज्ञानोबराय असते तर ज्ञानोबरायांचाच अवतार जर एकनाथ महाराज आहे तर ते सुद्धा महाविष्णूचे अवतार आहेत आणि विशिष्ट कार्यासाठी त्यांची पुन्हा या ठिकाणी नियुक्ती करून आणि वेदांचं जे बीज आहे, वेदांताचं जे सार आहे ते सार म्हणजे गीता तत्व आणि गीतेचं सार हे माऊलीने ज्ञानेश्वरीत मोडलेलं आहे. अगदी भागवताच्या सोबतला इतकं सुंदर माहिती दिलेली आहे की म्हणजे वेद हे अतिशय श्रीमंत आहे. वेदांना श्रीमंताची वापरलेली भाषा की वेद हे श्रीमंत आहे, तर श्रीमंत आहेत पण कृपण आहे. म्हणजे त्याने वेदाकडे संतांनी नाथांचं झाले सांगायचं हे थोडीशी उणीव वेदाकडे ठेवलेली आहे. वेद श्रीमंत आहे पण त्यांच्या ठिकाणी काय आहे? कृपणता आहे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी म्हणजे वर्णाची ती भाषा वापरतात, जातीची भाषा वापरतात की 4 वर्णामध्ये फक्त ब्राह्मणानेच वेद सांगायचा, क्षत्रियाने फक्त धर्माचं रक्षण करायचं, युद्ध वगैरे करायचं, वैश्याने व्यापार धंदा करायचा आणि शूद्राने या 3 वर्णाची सेवा करायची. म्हणजे शूद्राला हे म्हणजे शास्त्र ऐकण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. शास्त्र ऐकण्याचा सुद्धा अधिकार शूद्राला नव्हता. म्हणजे हे कोणी सांगितलं? वेदाने सांगितलं. म्हणजे वेदाच्या ठिकाणी म्हणजे अद्वैत भूमिका नव्हती. म्हणून नाथ महाराज सांगतात की वेद हे श्रीमंत आहे पण कृपण, श्रीमंत आहेत पण कसे कृपण आहे. मग त्याच्या ठिकाणी जी कृपणपणा होती ती कृपणपणा काढण्यासाठी मग वेदातूनच एक गीतारूपी एक सुंदर अशा प्रकारचा प्रबंध पुढे आला आणि मग गीतेने म्हणजे हे जे तत्वज्ञान आहे हे 4ही वर्णांना खुलं केलं. यारे यारे लहान थोडं याची बोलते नारी नारे करा विचारणं लगे चिंता सवनाची असं. म्हणजे मग गीतेने हे 4ही वर्णांना खुलं केलं आणि गीतेचाच अभ्यास करून माऊली ज्ञानोबाची ज्ञानोबाची गाथा, उपवनची गाथा, नाथमारांची गाथा, तो नामदेव गाथा असेल, मूर्तीनाथ महाराजांची गाथा असेल, तर ह्याच्या गाथा अभंग रूपाने समाजाच्या पुढे आल्या तर त्या गीतेचा अभ्यास करूनच पुढे आल्या असं. यारे यारे लहान थोडं हा जो आवाज तुकोबांनी उठवला तो गीतेचा अभ्यास करूनच उठवला. गीता ज्या अर्थी सांगते त्याचे आपलं सुद्धा सांगायला काही हरकत नाही. आणि आपण जे सांगतो ते सुद्धा गीतेचंच तत्व सांगतो की जे अपौरुषीय आहे असं. तर गीतेला अतिशय महान म्हणजे किंमत महत्त्व का दिलं तर म्हणजे वेद आहे तो भगवंताच्या श्वासापासून त्याची निर्मिती आहे. पण गीता हे स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू म्हणजे भगवंत स्वतःच्या मुखातून जी गीता म्हणजे अर्जुनाला सांगितली गेली म्हणजे स्वतःच्या मुखातून सांगितली गेली आणि श्वासातून वेदाची निर्मिती झाली. तर एवढा फरक आहे. म्हणून गीता हे अधिक जवळीक साधते आणि तीच गीता त्याच गीतेची पुढे म्हणजे आणखी अगदी 18,734 अशा काहीतरी एकूण आहे. तर एवढ्या आणि 1500 श्लोक आहे भागवताचे, 1500 श्लोक आहे. म्हणजे एवढं विषय म्हणजे 700 श्लोकातून इथे 1500 श्लोकावर सुंदर असं विस्तृत असं म्हणजे या ठिकाणी विश्लेषण करून आणि नाथांनी हे भागवत आपल्या पुढे ठेवलेले आहे. आणि भागवत याचा अर्थच असा आहे की समतेने वागा असं. म्हणजे भागवत याचा अर्थ की आपण समान सत्तेने वागलो पाहिजे.
राग द्वेष मनाला आणि कोणाविषयी द्वेष करू नका, कोणाविषयी राग आणू नका, कोणाला कमी लेखू नका. आणि तेच तत्व नाथ महाराजांनी स्वतः अवलंबलं. आणि ते त्याच्या मुलाला कडेवर आणून रडणार तेव्हा त्याचे पाय भाजत होते, कोणी त्याला आपल्या घरी पोचवलेले आहे, गाढवाला नाथांनी पाणी पाजलेलं आहे. स्वतःच्या पत्नीवर एका ब्राह्मणाने म्हणजे अशी उडी मारली, तिथे सांगितलं की सांभाळ बरं बाळाला पाठशील. म्हणजे एवढे शांतीदूत नाथ महाराज. आणि हे कशामुळं तरी ही भागवत धर्माची पताका त्याने आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. म्हणजे भागवत म्हणजे श्रीमद भागवत असं, म्हणजे भागवत धर्माची पताका म्हणजे हे भागवत नाहीये, ही श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावर केलेली टीका आहे. टीका आहे म्हणजे नाथ महाराजांना जे ज्ञान झालं हे भागवत लिहून झालं का? भागवत लिहून नाही झालं, ज्ञान झाल्यानंतर भागवत लिहिलं. मग ज्ञान केव्हा झालं? त्यांनी श्रीमद भागवताचा अभ्यास केला. आणि श्रीमद भागवताचा अभ्यास केल्यानंतर मग त्यांना भगवंत प्रसन्न झाले कृष्ण, आणि त्यांनी सांगितलं की तू काहीतरी लिह. आणि म्हणून स्वतः प्रत्यक्ष तिथे काय सांगितलं की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मुखातून बोलत होते. नाथांच्या मुखातून प्रत्यक्ष आपण भावार्थ रामाचा विचार केला तर रामाने पण त्यांचा पिच्छा पुरवला, तर माझं गुणवर्णन कर. म्हणजे देवानं सुद्धा वाटतंय की कुणीतरी माझी कीर्ती लिहावी, कुणीतरी माझी कीर्ती वाखाणावी, आणि माझी कीर्ती गायली गेली की आम्हाला आनंद होईल. म्हणून रामप्रभू सुद्धा त्याच्या पाठीमागे लागले. आणि म्हणून नाथ महाराजांनी जवळजवळ 40,000 ओव्यांचा प्रबंध भावार्थ रामाच्या रूपाने जगापुढे ठेवला. आणि अशा नाथांनी श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावर जी टीका केली ती टीका म्हणजे 7 यज्ञाची भागवत. आणि या भागवतातून आपल्याला माझी सांगितलं की मरावं कसं, त्याच्यापेक्षा आपण आपलं उत्तम जीवन आपल्याला कसं जगता येईल ते भागवतातून आपल्याला शिकायचे. नाथ ज्या पद्धतीने जगले, नाथांचा जर आपण विचार केला तर काही संन्यास वगैरे काही घेतला नव्हता. गृहस्थ आश्रमात राहून आपली पत्नी आणि तिच्याबरोबर आलेला तो उद्धव तो नाथांचा शिष्यच होता. आणि शेवटपर्यंत त्याने नाथांची जोड सोडली नाही. नाथांच्या संगतीमध्ये नाथांची सगळी स्वतःच कामं उद्धव आणि आपल्या गिरजाबाई म्हणून त्या करायच्या. अगदी त्यांना गंध उगाळून देण्यापासून तर पाणी भरण्यापासून स्वयंपाक पाणी करण्यापासून सगळी कामं तो करत होता. आणि आज सुद्धा आपण पाहतो की जी काही साठी सदन कुटुंब आहे, जेव्हा मी म्हणजे काही सदन कुटुंबाकडे जातो ना महाराज, तर त्यावेळेला तिथे काम करायला स्त्री नसते. जर तुम्ही अशा मोठ्या कुटुंबामध्ये गेले तर तिथे भांडी घासायला किंवा चहा आणायला किंवा चहा करायला बाई नसते, पुरुष असतो. आणि जिथे पुरुष आहे तिथली तुम्ही व्यवस्था कशी आहे, ज्या ठिकाणी म्हणजे बाकीची घरातली कामं करायला बाहेरचा पुरुष ठेवलेला आहे तिथली व्यवस्था काय, आणि स्त्रीची आणि पुरुषाची व्यवस्था तुम्हाला बराच समज विषय. तर नाथांकडे तो उद्धव म्हणून ती व्यवस्था करण्यासाठी असं. आणि मग नाथांनी आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीने आपल्या पत्नीच्या संबंधाने आणि जो काही परमार्थ शिकवला त्या फळाचं प्रतीक म्हणजे भागवत असं. आणि या भागवतामध्ये त्यांनी एक सुंदर अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे, आपण पाहूया. अविमुक्त, महास्मशान, वाराणसी, आनंदवन ही सगळी नामे एका काशी क्षेत्राचीच आहेत. त्यापैकी लक्षण सांगतो ते ऐक. म्हणजे काशी क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये भगवान शंकराचा वास होता. आणि ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे पूर्वीचा तो काळ होता की नाथांनी भागवताचे 5 अध्याय लिहिले. आणि 5 अध्याय लिहिल्यानंतर सांगतात त्यावेळेला असे काही टायपिंग वगैरे अशी काही हे नव्हती किंवा आता ते कॉम्प्युटरचं जग तेव्हा नव्हतं. मग तुम्ही जे काही वाङ्मय लिहिलं तर मग ते काय करायचे, समजा मग रामदासजीचे मग बाबा तुम्ही दिलेले ते मला द्या, मग ते रामदासला द्यायचं. मग रामदासने ते असं उतरवून घ्यायचं स्वतःच्या अक्षरानं आणि माझं पुन्हा परत करायचं. आणि त्याच्याने त्यावेळेचे सांगताना मोठेपणा होती बुवा, म्हणजे काय झाला प्रसार होत चालला भक्तीचा असं. आता
पुस्तक आपण पाहिली तर त्याच्या पुढे ते सर्व हक्क प्रकाशकाच्या आधी. म्हणजे आपण कोणतेही पुस्तक तुम्ही वाचलं तर पहिल्याच पानावर त्याचं लिहिलं असतंय की या पुस्तकाचे सर्व हक्क प्रकाशन ज्यांनी केलेले त्याच्याच अधीन आहे. म्हणजे त्याला विचारल्याशिवाय त्यांनी कुठल्याही प्रकारची डुप्लिकेट कॉपी काढता येणार नाही. असं पूर्वी तसं नव्हतं. मग एका काशीच्या ब्राह्मणाने आणि नाथांकडून 5 देवी भागवत घेतलं आणि तो काशीला गेला. आणि त्याचा नियम होता तो त्या गंगेच्या काठावर बसून आणि दररोज त्याच्या भागवताचं पारायण करायचं आणि मग स्नान वगैरे बाकीचे नंतर करायचं. त्याचं उलट होतं. आम्ही आंघोळ करून पारायण करतो, तो आधी पारायण करायचा. पारायण नाही केलं तर तो स्नान करत नव्हता, तोंड धुवत नव्हता, काही खातच पण खात नव्हता. आणि त्या स्थितीमध्ये तिथे त्यावेळेची जे धर्ममातांनी किंवा धर्मपीठ होतं तर त्या पीठाचे काही सदस्य त्या ठिकाणी गेलं होतं आणि त्या सदस्यांनी ते पारायण करताना पाहिलं. त्यामुळे 5 देवी भागवत आहे त्याने ते भागवत कुठे नेले, धर्मपीठाकडे नेले. त्या धर्मपीठाने पाहिल्यानंतर पाहिलं तर त्यांना एक अपमानित वाटलं आणि त्याने ठरवलं की आता त्यांचे जप्त केलं आणि जप्त करून सांगितलं की जो या ग्रंथाचा कर्ता आहे त्याला तुम्ही इथे बोलवा. मग त्यावेळी असं काही नव्हतं. म्हणजे या दूतांकडे त्या दूतांकडे इकडनं तिकडं त्या गावाहून त्या गावाला असा तो निरोप येता 1 महिना गेला. म्हणजे 1 महिन्यामध्ये तो निरोप म्हणजे पैठणला आला की तुम्हाला काशीला बोलवलंय म्हणून. आणि त्याच वेळेला म्हणजे हा जो ब्राह्मण होता म्हणजे तो अन्नक्षेत्र करत नव्हता पण फळं दूध वगैरे खायचं. त्याने ठरवलं होतं की मला माझं हे जे तत्व आहे म्हणजे 5 देवी भागवत जोपर्यंत मला प्राप्त होत नाही तोपर्यंत मी अन्नक्षेत्र करणार नाही. म्हणजे याचा अर्थ तो फक्त अन्नच खात नव्हता, दूध वगैरे फळं वगैरे पाणी वगैरे घ्यायचं. आणि अशा पद्धतीने नंतर त्याला माहीत झालं की आता नाथ येणार आहे. तर नाथ महाराज धर्मदर म्हणजे ज्या गावाला जायचे त्या गावात प्रवचन कीर्तन वगैरे करायचे. आणि मग त्यांची कीर्तनातून लोक मंत्रमुग्ध झाली. तर हजारो माणसं त्यांच्या बरोबर होती. तर ते काहीतरी 10-20 कोसावरच त्यांचा अजून एकदम मुक्काम बाकी होता. तोपर्यंत काशीला वार्ता गेली की नाथ महाराज येऊन राहिलेले, हजारो माणसं त्यांच्या बरोबर आहेत. म्हणजे ही वार्ता आधीच म्हणजे वाऱ्या की मग चालेल सज्जनांचे आधीच ती वार्ता त्या ठिकाणी गेली. आणि वार्ता त्या ठिकाणी गेल्यानंतर मग तिथे जो धर्मपीठ त्याला म्हणतात तो जो होता तर त्याच्याशी काही सांगितलं की माझ्याशी वाद करायला पाहिजे म्हणून एक मोठा सभामंडप टाकला गेला. आणि सभामंडप टाकल्यानंतर जेव्हा ही मंडळी तिथे पोहोचली तिथे काशीमध्ये तर त्याचे जे काही सभासद होते त्या धर्मपीठाचे ते जाऊन नाथांकडे जाऊन नाथांचं प्रवचन चालू होतं. त्यांनी ते प्रवचन ऐकलं आणि धर्मपीठाला निरोप सांगितला की महाराज काही झालं तरी पण ते ब्रह्म व्यक्ती आहे आणि आपल्याला सभेमध्ये त्यांना जिंकता येणार नाही. तिथेच तो खाली झाला धर्मपीठ होता. आणि मग त्याने मग अशी फरमान काढलं की ज्याने याचं म्हणजे काय केलेलं आहे म्हणजे हे संस्कृत प्राकृतात लिहिलेलं आहे म्हणजे अधर्म केलेलं आहे. आणि त्याने अधर्म केल्यामुळं त्याचं तोंड आपल्याला पाहायचं नाही. म्हणजे आता त्याला हे माहीत होतं 100%. रावणाला हे माहीत होतं, कंसाला हे माहीत होतं की मला कृष्ण मारणारच आहे असं एवढी भीती होती. पण जरी भीती असली तरी आता आपण कुत्री पाहतो ना, कुत्री जर बलाढ्य कुत्रा कमजोर कुत्र्याच्या अंगावर आला तर तो शेपूट घालतो आणि दात विचकतो असे. आणि दात विचकतो तर म्हणजे हा मागे सरतो असं तो दात विचकून त्याच्या अंगावर असा खेचत धावतो. पण जो बलाढ्य आहे ना तो मागे सरतो. मग आपला का वाटतं तो घाबरला. असं आता घाबरला कोण? घाबरलेला तो दात विचकतो आणि ज्या शेपूट ओढत तो घाबरलेला आहे. तो घाबरलेला आहे पण तो काय करतो आव आणतो. आणि आव आणल्यामुळं जो बलाढ्य आहे ना तो मागे सरतो आणि मग पाठ फिरवतो. तो विचार करतो कसं मी जाऊ दे याच्या नंतर आपण फायदा नाही असं. तर तसं म्हणजे नाथांसाठी वेगळं व्यासपीठ तयार केलं, याच्यासाठी वेगळं व्यासपीठ तयार केलं. आणि तो येताना त्यांनी मनात त्यालाही त्या त्यांच्याची फार सुचली की तोंड तर पाहायचं नाही तिरक्यानं त्याने नाव तर तरी नाथ कसा आहे आपण ऐकून तर आहोत नाव त्याचं. म्हणून तिरक्यानं त्याने असं पाहिलं तर त्याला प्रत्यक्ष मयूरधारी पिवळा पितांबरधारी चक्रधारी भगवान श्रीकृष्ण तिथे दिसला, नाथ नाही दिसले. आणि तेव्हाच त्याला वाटलं होतं की आपण त्याला काय करावं साष्टांग दंडवत घालावा. तर पुन्हा काय झाला मान आडवा आला.
समजता नाही आणि म्हणून जाऊन तू त्या ठिकाणी बसलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा वाद त्या ठिकाणी झाला नाही. त्यांनी फरमान काढला की ते पंचायत भागवत आहे ते निवडून पाण्यात टाकून द्या. ते मग ते सदस्यमार्फत ते निवडून गंगेमध्ये फेकून दिलं. मग त्याच वेळेला गंगा माताने फक्त आपल्या हातीवर घेतले काय करते भाजपने वरच्यावर धरलं. मग त्या ठिकाणी त्याला समाज केला. महात्माची त्या ठिकाणी म्हणजे उद्धव कीर्ती आणि दिगंतरी कीर्ती नाथांची झाली आणि गंगे मातेकडून ते पंचायत भागवत परत आणलं. आणि मग थोडक्यात सांगायचं की उर्वरित जे भागवत आहे त्या सगळ्या भागवताची निर्मिती महात्मा काशीमध्येच केली. भागवत हे संपूर्ण काशीमध्येच गेलं. त्याच्याची चतुश्लोकी भागवत होतं. ते चतुश्लोकी भागवत जनार्दन पंतांच्या आज्ञेवरून त्र्यंबकेश्वरी नाथांनी लिहिलेलं आहे. चतुश्लोकी भागवत टीका केली आणि ही श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या स्तंभावर टीका जी केली ती जवळजवळ सगळी टीका ही काशीमध्ये झालेली आहे. आणि अशी जी काशी आहे त्या काशीची या ठिकाणी अनेक नावं नाथांनी वर्णन केलेले आहेत. अविमुक्त अविमुक्त म्हणजे तिथे तात्काळ आपल्याला मुक्ती प्राप्त होईल. काशीमध्ये आपण गेलो तर मुक्त तसे आपल्याला प्राप्त होईल. पण नाथांनी शरा मारलेलं बरं का की तिथे मुक्ती मिळणार नाही हा भ्रम आहे. तिथे मुक्ती मिळणार नाही तुम्हाला शिवलोक प्राप्त होईल. महास्मशान म्हणजे काशीला महास्मशान आहे. महास्मशान शब्द का वापरला आहे तर ज्या स्मशानात मेला असताना पुन्हा स्मशानाची प्राप्ती नाही. आता आपल्याला त्या पुन्हा पुन्हा प्राप्ती आहे. स्मशान आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त आहे. तरी आता आपला बैल मेला समजा पण तो सुद्धा आपण जिथे नेऊन टाकतो ते स्मशान आहे. त्याला ओढून नेऊन तुम्ही जिथे टाकणार आहात तो ते स्मशानच आहे. असं नाही की आता बैलासाठी कुत्र्यासाठी मांजरासाठी जिथे माणसं जातात ते स्मशान त्यांच्यासाठी नाही. तर तुम्ही जिथे टाकाल ते स्मशान. आता विचार आहे महास्मशान नेमकी प्रक्रिया उलटी आहे. म्हणजे जेव्हा तो ढगांकडे पाहतो तेव्हा तो आपल्या पायांकडे पाहतो. मोर कसा आहे मोर सर्वांग सुंदर आहे की ज्याच्यावर हजारो डोळे आहेत मोरावर. मोर पीस पाहिला तर माणूस अगदी आपला हृदयच धरील. इतकी सुंदर त्या मोराची पीस आहे. आणि जेव्हा तो नृत्य करतो त्यावेळेचा देखावा जर पाहिला तर असा देखावा तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही जो मोराचा देखावा आहे. पण मोर जेव्हा तांडव करतो तर त्यावेळेला तो ढगांकडे पाहतो आणि आपल्या पायांकडे पाहतो तर ढग काले आहेत आणि माझे पाय सुद्धा कसे काले आहेत. म्हणजे मी कसं आहे सर्वांग सुंदर आहे आणि माझे पाय कसे काले आहेत. मग तेव्हा रडतो. तेव्हा मोर आपल्या पायांकडे पाहून रडतो आणि मग आपल्याला वाटतंय तेव्हा मोर आता प्रफुल्लित आहे आनंदित आहे हसतो. मोर हसत नाही. तसं इथे आनंदवन शब्द काशीला वापरलेले आहे. पण ज्या ठिकाणी भगवंत नृत्य करायचे तांडव करायचे तर भगवंत तांडव तेव्हा करायचे की त्यांच्या मनाविरुद्ध जेव्हा घडायचं. भगवान शंकराच्या जेव्हा मनाविरुद्ध काही घडलं की मग ते अतिशय क्रोधाने म्हणजे क्रोध व्हायचं त्यांना अतिशय. आणि मग तो क्रोध कसा प्रगट करायचा तर ते नृत्य करायचे. म्हणजे ते नाचायला लागले त्रिशूल घेऊन की भवानी मातेला कळायचं की काहीतरी विपरीत काहीतरी चुकीचं किंवा देवांच्या मनाविरुद्ध काहीतरी घडलेलं आहे. आणि म्हणून मग त्या जायचं त्यांचं सांत्वन करायला. मग काय झालं म्हणजे आता नृत्य म्हटलं की त्याच्या पुढं काही नृत्य म्हटलं की आनंद असं आहे. पण इथे भगवंताच्या विषयी तसं नव्हतं त्यांना उलट होतं असं येथे आत्यंतिक मुक्ती मिळते. सर्वांना एकसारखी गती मिळते. जीवाला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. म्हणजे ठीक आहे काशीमध्ये आपण माता काशीत जे जन्माला आलेले आहे तर त्यांच्याकडे भाग्यवान कोणी नाहीये. म्हणजे सर्वांना सारखीच मुक्ती त्या ठिकाणी मिळते. मग तुम्ही काही करा कसे वागा काही खा काही प्या पण काशीमध्ये मरा असं. त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. ते क्षेत्र शंकर कधी सोडून जात नाही म्हणून हे अविमुक्त म्हणून तिला अविमुक्त म्हणतात. त्या ठिकाणी मरण आल्यावर प्राण्याला पुन्हा स्मशानात जावे लागत नाही. शंकर त्याला अंतसमयी ब्रह्मज्ञान देतो म्हणून त्याला महास्मशान म्हणतात. म्हणजे महास्मशानात गेल्यानंतर म्हणजे मेल्यानंतर माणूस केव्हा जातो. महास्मशानात माणूस जात नाहीये. स्मशानात माणूस जातो का नाही जातो पण दुसऱ्याचं प्रेत घालवायला जातो. किंवा ज्याला आम्ही नेतो तो खरा जातो ना.
असं आहे. मग तिथे ज्याची प्रेत यात्रा नेली, ज्याला स्मशानात येऊन ठेवलं, त्याला भगवान शंकर ब्रह्मज्ञान सांगतो तिथे, म्हणजे मेलेल्या माणसाला. असं आहे. कदाचित जिवंत देव आहे तो, भगवंत आहे, त्याला कदाचित जिवंत पण करत असेल, जिवंत करून पण त्याला ब्रह्मज्ञान सांगत असेल. कारण आपल्या आयुष्यात त्याने काय केलेलं नाही, त्याला ब्रह्माची ओळख झाली नाही, सद्गुरू केला नाही. मग शंकराने पाहिलं शंकर असतो, आणि मग देव त्याला म्हणतात की जे अविचाराने वागतात. देवांच्या ठिकाणी विचार नाही. कदाचित देव त्याला जिवंत पण करत असेल, त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती पण करून देत असेल, जा हो मुक्त तू काशीत मेलास, असं काय सांगता येत नाही. असे कारण अविचाराने जे वागतात ते देव, आणि विचाराने वागतात तो साधू किंवा संत. चला पुढे बघू. वरुणा आणि अशी या दोन नद्यांच्या सीमेच्या आत ही पंचक्रोशी आहे, दोन्ही बाजूला नदी आहेत. आणि नदी महादोषांचे क्षालन करते. या दोन नद्यांच्या मध्ये विश्वेश्वर नगरी आहे, तिला वाराणसी म्हणतात. म्हणजे वाराणसी म्हणजे थोडक्यात काशी. ते विश्वेश्वराचे क्रीडास्थान आहे. तेथे शंकर आनंदाने क्रीडा करतो, म्हणून त्याला आनंदवन म्हणतात. तेथे यावे व मरण पावावे अशी देवांनाही इच्छा असते. तेथे जिवंतपणी सुग्रासनाने कृत्य होते व मरणोत्तर खात्रीने मुक्ती मिळते, म्हणूनही त्याला आनंदवन म्हणतात, असे शंकराने पार्वतीला सांगितले आहे. म्हणजे जे तत्व आहे, तर म्हणजे आता आपण जे ऐकलं हे सामान्य तत्व आहे, म्हणजे असाधारण ज्याला आपण म्हणतो ते नाही आहे. तर हे सामान्य साधारण तत्व आहे, आणि साधारण तत्व समाज व्यवस्थेसाठी महात्म्यांनी किंवा संतांनी सांगितलेलं आहे. ते अशा या वाराणसीमध्ये मणिकर्णिकेच्या महान तीरावर पंचमुद्रा पीठामध्ये या एकादश स्कंदावर जी टीका लिहिली, ती टीका ऐकून संतांना संतोष झाला. जनार्दन स्वानंदित पुष्ट झाले. 5 अध्याय संपतात त्यांनी आपल्या मुखाने वर दिला की हा ग्रंथ कोणतेही विघ्न न येता सिद्धीत जाईल. याने ज्ञानी सुखी होतील, मुमुक्षूंना परमार्थ लाभेल, साधक भवसागर करून जातील. आता सांगितलं की जेव्हा पंचाध्यायी भागवत त्र्यंबकेश्वरला जनार्दन पंतांच्या आज्ञेनुसार लिहिला गेला, आणि त्याच वेळेला जनार्दन पंतांनी आणि नाथांना आशीर्वाद दिलेला आहे की आता पुढचं जे कार्य आहे ते माझ्या आशीर्वादाने सुफल आणि सफल होईल. आणि त्या पद्धतीने हे संपूर्ण कार्य विना संकट नाथ माझ्यांचं सिद्धीच गेलेलं आहे. मग त्यांनी वरदान दिलेलं आहे. तसं गीतेमध्ये शेवटचं जे पसायदान आहे, तर ते पसायदान म्हणजे माऊली ज्ञानोबरायाने आणि गुरुकडे मागितलेलं आहे, आणि गुरु प्रसन्न होऊन ते दान दिलेलं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी जनार्दन पंत प्रसन्न होऊन आणि त्यांनी नाथांना आशीर्वाद दिलेला आहे की तू जे हे करणार आहे तर त्याच्याने जे ज्ञानी आहेत ते सुखी होतील. म्हणजे एक आपण जर विचार केला याच्यातून म्हणजे आशीर्वाद सुंदर आहे, पण त्याने सांगितलंय जनार्दन यांनी ज्ञानी सुखी होतील, मुमुक्षूंना परमार्थ लाभेल. जो मुमुक्षू आहे तर परमार्थ सगळेच करतात. परमार्थ कोण करत नाही, देवाला कोण बसत नाही, देवाची भक्ती कोण करत नाही, पण त्याच्या ठिकाणी मुमुक्षुता याचा अर्थ मुक्तीची इच्छा आहे. त्याच्या ठिकाणी मुक्तीची इच्छा आहे, ज्याच्या ठिकाणी म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे, म्हणजे तो मुमुक्षू. आता आत्मज्ञानाच्या पाठीमागे आहे कोण, फक्त आम्हाला काय पाहिजे, आम्हाला पाहिजे फक्त ज्ञान. असं म्हणजे ज्ञान संपदाला सगळेच निघाले, पण आत्मज्ञानाच्या पाठीमागे कोणीच नाही. आणि जे आत्मज्ञानाच्या पाठीमागे गेले ते सध्या समाजात दिसत नाही. असे कित्येक असे पडद्याड आहेत की ते समाजामध्ये म्हणजे कीर्ती या रूपाखालीचे आलेलेच नाहीत की त्यांनी आत्मज्ञान संपादन केलं. असं पहा, भोळे संसारी जन यांचे पठन व श्रवण करतील व हरीचे भक्त होतील आणि लोक सन्मार्गी होतील. ही टीका जरी मराठीत आहे तरी ज्ञानदान देण्यास समर्थ आहे. त्यांनी कृपा दृष्टीने मजकडे पाहिले. तेव्हा मी त्यांना विनंती केली की या ग्रंथाचा अर्थ जाणण्याची इच्छा करणारे जे जिज्ञासू लोक असतील त्यांना ब्रह्मभावाने ब्राह्मणाची भक्ती प्राप्त व्हावी व त्यांना नामामध्ये प्रीती उत्पन्न व्हावी.
असं म्हणजे त्या काळची जी वस्तुस्थिती होती ती भूदेव संतांशी सदा नामावे. कारण भूदेवांना पण जर किंमत दिली नाही, भूदेवांना मान दिला नाही, तर त्यावेळी जे भूदेव होते ते आपल्या जीवावरून खायचे. असे म्हणून माऊलीने सुद्धा ब्राह्मणांना इतकं छल करून सुद्धा त्यांना काय शब्द वापरले, भूदेव. या पृथ्वी तलावरती ते देव आहेत, त्या धर्मपीठ म्हणतात. आता वास्तविक ते काय होते, त्यांना दुसरा शब्द धर्म मार्तंड. आणि काय शब्द दुसरा, धर्म मार्तंड. म्हणजे मला वाटतं धर्म मार्तंडाचा असा अर्थ होईल की धर्माच्या विरुद्ध वागणारे, धर्म मार्तंड असं. तर तसं म्हणजे हे इकडे आपण जर पाहिलं तर इतकं सुंदर सांगतात ते की नामामध्ये प्रीती उत्पन्न व्हायला पाहिजे. आणि नामात प्रीती उत्पन्न होण्यासाठी आपण भागवताचं पारायण केलं पाहिजे. कारण तुकोबाराने आपल्या जीवनामध्ये 1000 पारायण केली. भागवताची किती पारायण केली, 1000. म्हणजे किती प्रेम तुकोबारायांचा भागवतावर असतं. आणि ते ब्रह्मद्वेष्टी होऊ नये, निंदेला त्याने स्पर्शी करू नये. कारण ब्रह्मद्वेष केल्याने समूळ क्षय होतो व निंदेजवळ सर्व पातके जमतात. अशा पद्धतीने की आपण म्हणजे कोणाची निंदा करायची नाही. महात्मे सांगतात, वेद सांगतात की निंदेपेक्षा आणखी वेगळं पाप नाहीये. म्हणजे तुम्ही काहीतरी शारीरिक पाप केलं तरी ते चालेल, पण निंदा आपण जे करतो तर निंदेचं जे पाप आहे ते कशाने क्षरण होणार नाही. तर जेव्हा आम्ही निंदेस पात्र होतो, चला का, मग निंदेस पात्र झाल्यानंतर म्हणजे तुकोबा सांगतात की जो निंदा करणार जो आहे त्या निंदकाच्या हाती साबणाची वडी आणि देहाची पासोडी शुद्ध केली असे. म्हणजे जो निंदा करतो तर तो निंदा करतो, तर त्याच्या मनाच्या ठिकाणी ती निंदा इतकी नसलेली असते की त्याला सुद्धा ते खाऊन टाकते. तर त्याच्या डोक्यात राहतच नाही ते दुसऱ्याच्या विषयी त्याने अभिप्राय निर्माण केले, तो असत आहे, तर तो एक मंत्र त्याचा पाठ होतो आणि त्याचा तो मंत्र त्याच्या जीवानी म्हणजे हृदयाच्या ठिकाणी वास करतो आणि त्याला तो काय करतो, त्याचा नाश करतो असं. आणि म्हणून निंदा ही कोणाचीच करायची नाही. निंदा या भावनेने कोणाकडे पाहायचंच नाही. कारण आपल्याला आलेला जो भोग आहे तो प्रारब्धाने आलेला भोग आहे आणि त्याचा तो भोगणार आहे. समोर त्याला काही दुःख झालं तर त्याचा वाटा आपण घेणार आहोत का? आपण जर घेणार नाही तर त्याने किती वाईट करू दे, म्हणजे तो वाईट करतो हे आपण बोलायचंच नाहीये. म्हणजे आपण चांगलं करत राहायचं, तो वाईट करतो तो असं त्याच्यामुळे झालं काय, आपण जे वाईट तोंड केलं तर त्या वाईट तोंडामुळे आपलं काय होणार आहे, वाईट नाही. आपलं चांगलं व्हावाची इच्छा असेल तर त्याच्याविषयी चांगलं इच्छा, त्याच्याविषयी चांगली इच्छा करा असं. आणि आपण जेव्हा एखाद्या निंदकाच्या बाबतीत जर आपण म्हणजे त्याची स्तुती करण्याचा विचार केला तर कदाचित निंद कार्यापासून सुद्धा निंद कर्मापासून सुद्धा उद्या तो काय होईल, म्हणजे चांगल्या सन्मार्गाला सुद्धा लागेल. आपण त्याची निंदा नाही केली तर माणसं कशी आहेत, माझं म्हणलं तर एक माणसाचा बाण आहे, वाटेल पण मोडणार नाही. तुम्ही जेवढं तुम्ही त्याला म्हणजे निंदा करीत जाल ना, तो अधिक पोभार येत असाल तर तुम्ही त्याची स्तुती करून पहा. स्तुती केली तर तुम्हाला त्याच्यातून फरक दिसून लगेच. जसं निंदेपायी म्हणजे या राजर्षी या म्हणजे वास्तव त्यांच्या ठिकाणी भेद नव्हता कुणाच्या, वशिष्ठ मुनींच्या. हो ना, हा जेव्हा यायचा मला ब्रह्मर्षी म्हणा असं त्याला मनातून वाटायचं की मला ब्रह्मर्षी म्हणा, पण धनुष्य भाता कधी सोडला नाही असं. धनुष्य भाता न सोडल्यामुळं जेव्हा तो म्हणजे जेव्हा ब्रह्मसभेमध्ये यायचा, ब्रह्मसभेत आल्यानंतर त्या ब्रह्मसभेच्या म्हणजे व्यासपीठ कोण असायचे, म्हणजे वशिष्ठ मुनी. आणि ते आल्यानंतर ते उभे राहायचे, काय म्हणायचे, या राजर्षी विश्वामित्र राजर्षी या. तर त्याला इतकं क्रोध यायचा अगदी मनामध्ये की म्हणजे मला ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं आहे की जा तू तर ब्रह्मर्षीच झालास, तुला ब्रह्मपदाच्या तू प्राप्तीचा आहेस. मला मी जर ब्रह्मपदाच्या लायकीचा आहे असं जर मला शिक्का मार्तब जर ब्रह्मदेवाने केलेलं आहे तर वशिष्ठ मुनी त्यांच्यापेक्षा कोण आहेत, ब्रह्मदेवापेक्षा वशिष्ठ तर श्रेष्ठ नाही. मग अद्याप ते मला ब्रह्मर्षी का म्हणत नाही असं आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की निव्वळ म्हणजे राजर्षी या शब्दामुळं विश्वामित्राने वशिष्ठ मुनींची 100 पोरं राक्षसांकडून मारली.
क्रोध निर्माण होईल असं आहे. पण ज्या वेळेला त्याने ठरवलं की आता यालाच संपूया, म्हणजे ह्या व्यासपीठावर दुसरा कोणीतरी, त्या व्यासपीठाचा दुसरा कोणीतरी अधिकारी येईल आणि तुम्हाला ब्रह्मर्षी म्हटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आणि एक मोठा 40-50 किलोचा दगड घेऊन विश्वामित्र गेला होता आणि आता याला एक झोपलेला तरी मारायचा, पण मारायचाच वसिष्ठाला. आणि मारायला गेल्यानंतर त्या ठिकाणी जो म्हणजे रात्रीचे 12 वाजले होते आणि साधू हा जेव्हा सगळं जग झोपलं की मग तो जागा असतो आणि तो जेव्हा झोपतो तेव्हा जग जागा असते. झोपत म्हणजे विरुद्ध दिशा आहे. आता 12 वाजले एकूण जागा असतो का? नाही. पण ते जागे होते. अरुंधतीचं आणि वशिष्ठ मुनींच्या दोघांचा संवाद चालला होता. अरुंधती सण तुमच्यावर काय म्हणे, आज पौर्णिमेचं काय चांगला प्रकार, काय तेज आहे. आणि त्यावेळेला हळू सांगतात की अगं हे माते, हे देवी, हे तेज त्या चांदण्याचं नाहीये, तर माझ्या ब्रह्मर्षी विश्वामित्राच्या तपाच्या सामर्थ्याचं तेज आहे. एवढं कोणी ऐकलं? तर विश्वामित्राने ऐकलं आणि ऐकल्यावर दगड हळूच खाली ठेवला आणि जाऊन त्यांचे पाय धरले, वशिष्ठ मुनींचे पाय धरले. हे पाय का धरले? तर ब्रह्मर्षी म्हटले, नकळत ऐकलं त्यांनी. अरे म्हणजे समोर तर आदर्श म्हणतात, पण पाठीमागे म्हणजे त्यांच्या अंतःकरणाचा जो जीव आला होता तो कोणता होता? ब्रह्मर्षी हाच जीव आला होता. विश्वामित्र सुधारावा ह्याची इच्छा होती. सुधारावा म्हणजे नेमकं काय? धनुष्यबाण तरी ठेवला पाहिजे बाहेर. ब्रह्मसभेमध्ये यायचं म्हटल्यानंतर तिथे आता असे काही कीर्तनकार आहेत की त्यांच्या बॅगमध्ये पिस्तूल आहे, कीर्तनकाराच्या बॅगमध्ये पिस्तूल आहे. हे पिस्तूल त्यांनी घरी ठेवलं पाहिजे, तेव्हा कीर्तनकाराच्या लायकीचा येतो. नाहीतर त्यांनी केलेलं काय ते कीर्तन नाही, ते मनोरंजन, ते समाजाचं मनोरंजन आहे ज्याच्या बॅगमध्ये पिस्तूल आहे. म्हणजे विश्वामित्र सुधारावा ही वशिष्ठ म्हणून इच्छा होती, म्हणून ते म्हणाले या आदर्शी या. वास्तव ते कोण होते? ब्रह्मर्षीच होते असं. पण जेव्हा ब्रह्मर्षी शब्द ऐकला तेव्हा त्यांनी काय वशिष्ठ मुनीचे पाय धरले आणि पाय धरल्यानंतर दोन्ही बाहू धरले वशिष्ठ मुनीने. उठा ब्रह्मर्षी उठा असं. मला हे सांगायचं आहे की निंदेमध्ये एवढं पातक आहे, निंदेमुळे एवढे अनर्थ घडू शकतात. म्हणून कुणाची निंदा करू नका, स्तुती करा. तो वाया गेला तरी, म्हणजे जो निंदकच आहे पण तो स्तुती करून जरी वाया गेला तरी आपल्याला काही त्याचा म्हणजे पातक लागणार नाही. स्तुतीच करा त्याची, म्हणजे स्तुती केल्यानंतर कदाचित त्याचं पातक त्याच्या ठिकाणी राहील, पण आपला तरी पुण्य होईल असं. तेव्हा ही माझी विनंती ऐकून जनार्दन स्वामी प्रसन्न झाले व मी जे जे वरदान मागितले ते त्यांनी स्वतः उच्चारून दिले. या ग्रंथावर ज्याची अनन्य भक्ती असेल त्यांच्या मनात निंदा व द्वेष उत्पन्न होणार नाही, त्यांची नामावरील प्रीती अतिशय वाढेल असं. म्हणजे आपण खरोखर जर भागवताचं उत्तम प्रकारे श्रवण केलं किंवा उत्तम प्रकारे आपण भागवताचे पारायण केले तर भागवताला तुम्ही आधी सांगितलं की व्यवहार आपण कसे जगलो पाहिजे, म्हणजे आपण प्रपंच कशा पद्धतीने केला पाहिजे, आपली पत्नी आपल्याला आपल्या म्हणजे मनासारखी कशी वागेल. एवढं करायचं असेल तर तुला भागवत ऐकावा. फक्त भागवत ऐकवलं तर निश्चित आपली पत्नी सुद्धा आपल्या मनासारखी वागल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचे पुढे नाथ महाराज सांगतात की नामावरील प्रीती, म्हणजे आता आपण नाम सगळे घेतो, नाम घेताना माणसं उदास पण असतात. आता जेव्हा माणसं ध्यानधारणेला बसतात, नामस्मरणाला बसतात, तर त्यावेळेला जेव्हा मी साधकाचा चेहरा पाहिल्यानंतर लगेच समजतो, चेहरा पाहिला का समजतो की हा प्रसन्न आहे किंवा नाही, याची नामावर प्रीती. तर नामावर जर प्रीती असली तर त्याचा चेहरा आहे तो अतिशय आनंदयुक्त असतो, अगदी प्रफुल्लित चेहरा असतो. आणि ज्याची नामावर प्रीती नाही, जो उदास आहे, बसायचं म्हणून जो बसलेला आहे, त्याचा चेहरा पण नाराज असतो असं आहे. दुसरा, त्याच्या चेहऱ्यावरून त्याचा भाव कळतो. जेव्हा असे विशिष्ट प्रकारचा आवाज निघतो, काही रडतात काही हसतात, पण रडतात त्याचाही परिणाम आम्ही जाणतो. पुढे त्याचा परिणाम काय? हा रडतो पण हा म्हणजे रडण्यामध्ये मोह आहे, द्वेष आहे, ती निर्मोह आहे. म्हणजे सगळ्या कृती त्या आवाजावर आपल्याला अनुभवता येतात. आणि तसे प्रत्यक्ष तशी म्हणजे जी आमची धारणा झाली त्या धारणेप्रमाणे पुढे तो साधक त्या दशेला पण पोहोचलेला आहे, त्याच दशेला गेलेला आहे असं आहे. आणि म्हणून नामस्मरण करायचं आहे तर योग्यच नामस्मरण केलं पाहिजे. आणि नामस्मरणावर प्रीती जाणवायची इच्छा असेल तर फक्त भागवताचं पारायण करा. भागवताचं पारायण केलं आपण, भागवत आपण वाचला आपल्या जीवनामध्ये, तर निश्चित आपल्या नामावरची प्रीती वाढेल
आणि योग्य नामस्मरण आपल्या जीवनामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. पहा, विद्वान अविद्वान यांचा विचार न करता त्याची ब्राह्मण भक्ती दृढ होईल व त्यामुळे त्याला ब्रह्मप्राप्ती नसतो. आता या ठिकाणी जो ब्राह्मण शब्द वापरलेला आहे तो ब्रह्म जाणेसो ब्राह्मण, जे ब्रह्म जाणतात त्यांच्याविषयी आपल्याला भक्ती सदृढ करायचे. आता ब्रह्म जाणतात ते सद्गुरू. थोडक्यात ते ब्राह्मण शब्द वापरलेले आहे, तो ब्राह्मण शब्द या ठिकाणी सद्गुरूला वापरलेला आहे. आणि म्हणून आपण सद्गुरूचे चरणी निष्ठा ठेवली तर आपल्याला ब्रह्मप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हरिनामासारखे दुसरे सद्भावाने युक्त साधन नाही व ब्राह्मणासारखा दुसरा देव नाही. या ग्रंथाची भक्ती नित्य वाढत जाईल. म्हणजे अशा पद्धतीने जनार्दन पंतांनी आणि नाथ महाराजांना आशीर्वाद दिलेला आहे की हरिनाम जे आहे म्हणजे हरिनाम म्हणजे हरीचं नाम असं. आता आपण नेहमी पाहतो की आम्ही नेहमी सांगतो की नाम जे आहे ते कुठेच लिहिलेलं नाहीये असं. आणि नाम फक्त गुरुमुखी आहे आणि गुरुमुखातून ते आपल्याला प्राप्त झालं की मग आपल्याला त्या ठिकाणी सद्भाव निर्माण होईल. आणि सद्भाव निर्माण झाला की भावतुची म्हणजे आपण देवच होणार आहोत. फक्त आपला आकार बदलणार नाही, आपल्या गुणाचा बाद होणार आहे. आणि ते सांगतात की ब्राह्मणासारखा दुसरा देव नाही आहे. तर वास्तविक पाहता म्हणजे त्यावेळी आता आधी मी सांगितलं की त्यावेळीचा म्हणजे विषयच असा होता की ब्राह्मणांची स्तुती नाही केली. आता ब्राह्मणांची स्तुती न केल्यामुळं आणि शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज अजून काही जर 4-5 वर्ष 2 वर्ष जर जगले असते तरी अजून महाराष्ट्राची स्थिती वेगळी असते. पण हे ब्राह्मण जे आहेत तर हे ब्राह्मण म्हणजे मुसलमानांचे सावत्र भाऊ आहेत. असं तुम्ही आज पण पाहिले तर 3 समाज असे आहेत म्हणजे एक त्याला आपण काय म्हणतो सुवर्ण म्हणजे बाकीने बोलत त्यांच्या बाबतीत एक मी सुवर्ण ब्राह्मण आणि मुसलमान हे तिघांचे चेहरे आपण जर पाहिले तर एक पट्टी आहे, तिघांची एक पट्टी आहे. आणि सिद्धांत बोधमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की एक मुसल नावाचा ऋषी होता. आणि मुसल नावाच्या ऋषीचे जे वडील होते ऋषी तर कामधेनू गायीने त्याच्या पोटात सिंह ते ध्यानाला बसले होते, समाजावस्थित होते. तर कामधेनूने त्याच्या पोटात सिंह दिसतो आणि त्याचा वध केला त्या ऋषीचा. आता हा मुसल नावाचा ऋषी हा कुठे पाणी आणायला गेला होता, तिकडनं आल्यानंतर पाहिलं त्यांनी तर आपल्या वडिलांचा आपल्या पित्याचा या ठिकाणी वध केलेला आहे गायीने. आणि म्हणून त्याने लगेच प्रतिज्ञा केली की मी वडिलांचा म्हणजे माझ्या पित्याचा मी काय करेन बदला घेईन. आणि पित्याचा बदला घेण्यासाठी त्याने त्या गायीला पकडली आणि त्या गायीचा वध केला. आणि गायीचा वध करून त्याने प्रतिज्ञाच केली होती आणि पुरुषच होता पण एक पित्याचा बदला म्हणून त्या गायीला मारली आणि गायीचं मांस खाल्लं त्या मुसळ नावाच्या ऋषीने. आणि मांस खाल्ल्यानंतर मग तिथून पुढे एक वेगळा हा मार्ग, तिथून तो हा मार्ग वेगळा फाटा फुटला. त्याच्या आधी सगळे हिंदू होते असं म्हणजे मुसल नावाचा ऋषी. आणि मग त्याचा मान मुसल नावाच्या ऋषीचा मान म्हणजे तो मांस खायला लागला, त्याने पित्याचा बदला घेतला. मग त्याच्या मानाने जे जगले त्याच्या पक्षाने जे जगले ते मुसलमान असं. म्हणजे बाकी काही तो वेगळा धर्म वगैरे असा काही नाही. त्याचं सुंदर म्हणजे सिद्धांत मूलभूत त्याचं सुंदर वर्णन आहे असं आहे. म्हणजे वास्तविक पाहता म्हणजे मानवासाठी हे नाहीच असं आहे की जे आपण जे मांसाहार वगैरे करतो दारू वगैरे पितो हे मानवासाठी नाहीच असं. नंतर लोक सुरा शब्द जो आहे तर तो दारू म्हणून नाही, दारूचा शब्द नाही तो सुरा. कारण ते पेट होते कोण असुर, कोण पेट होते असुर. आणि वास्तविक सुरा ही कोणासाठी होती देवांसाठी. म्हणजे सुरा म्हणजे अमृत. सुरा म्हणजे खरं म्हणजे सुराचा मुळार्थ आहे अमृत पण आम्ही त्याचा अर्थ केला वेगळा. आणि त्याचे प्राशनकर्ते कोण झाले, अधिकारी कोण झाले हा समाज म्हणजे जो आज सुद्धा जे पितात ते थोडक्यात आपला तो विषय नाही असं. ही असे वरदान देऊन श्री जगन्नाथ स्वामींनी मला हृदयाशी धरून आलिंगन दिले व पुढे म्हटले या ग्रंथावर ज्याची भक्ती असेल त्याचे भवबंधन मी तोडून टाकले.
ही अलंकारिक भाषा ही श्री जनार्दनच बोलवीत आहे. याप्रमाणे जनार्दन देवांनी कृपा केली. मला ज्ञान नाही, पण माझे भाग्यच थोर खरे, म्हणून श्रोत्यांनी अर्थबोध व परमार्थ यांच्या बाबतीत मला पूर्णपणे सांभाळून घेतले. या ग्रंथाचे जेथे व्याख्यान होईल, कथाकीर्तन होईल, तेथेही असेच लक्ष द्यावे अशी या दिनाची प्रार्थना आहे. म्हणजे नाथ महाराजांनी सद्गुरू माऊलीला प्रार्थना केलेली आहे. ज्या ठिकाणी भागवताची पारायण चालतील, श्रवण चालेल, वाचन चालेल, हे भगवंता, हे जनार्दन देवा, तुम्ही त्याही ठिकाणी लक्ष द्या, तिथे तुम्ही म्हणजे कृपा करा, असं म्हणजे सुंदर वर्णन आहे. ही प्रार्थना ऐकून श्रोत्यांना आनंद झाला. ते म्हणाले, ही कथा आमचा प्राणच आहे. जेथे याचे निरूपण होईल तेथे आम्ही असू. म्हणजे श्रोत्यांना जेव्हा विनंती केली तेव्हा श्रोते म्हणतात तेव्हा जिथे जिथे भागवताची कथा चालेल आणि आम्हाला जर माहीत झालं की तिथे भागवत कथा आहे तर आम्ही पण त्या ठिकाणी हजर. म्हणजे इतकी भागवत कथेला म्हणजे एवढं जीवनामध्ये महत्व आहे. आता म्हणजे भागवत कथा म्हणजे भागवताचं पारायण. आम्ही सध्या जी भागवत कथा ऐकतो, तो रामायण ऐकतो, त्याच्या बाबतीत नाथांनी हा शब्द वापरले नाहीये. कारण आताच्या ज्या कथा आहेत त्या कथा आपला परमार्थापासून दूर घेऊन जातात असं. आणि ही कथा ऐकली तर आपण काय होऊ, मुमुक्षुता प्राप्त होईल, आपल्याला अंतर्ज्ञान होईल आणि भगवंताविषयी जीवाला निर्माण होईल. आता पूर्वी समजा जी नाथांनी जी भारुडं निर्माण केली तर त्या भारुडाचा अर्थ वेगळा होता आणि आपण त्याचा अर्थ वेगळा लावला. नाही का, ते तंबाखूचं पण आहे. तंबाखूचं पण म्हणजे किती सुंदर म्हणजे भारुड आहे ते तंबाखूचं असं आहे की मग ज्या स्त्रिया किंवा जे पुरुष तंबाखू खातात म्हणजे नाथांना तेव्हा उमगलं होतं की तंबाखू खाल्ल्यानंतर कॅन्सर होईल किंवा मशीन लावल्यानंतर तंबाखू करपून लावली तर त्याच्यातून काय होईल, शरीरामध्ये अशी खाप तयार होईल आणि त्याच्यापासून कॅन्सर होईल, खाली जठराचा वगैरे कॅन्सर होईल किंवा पुरुषांना तोंडाचा कॅन्सर होईल. आणि म्हणून त्याने ते तंबाखूचं रूपक केलं. वास्तविक ते काय होतं म्हणजे दोन्ही बाजूने म्हणजे समाजाला त्यांनी त्या ठिकाणी बोध केलेला आहे की तंबाखू खाऊ नका, कॅन्सर होण्याची शक्यता आहे. आणि त्याचप्रमाणे तंबाखूचा अर्थ तमोगुण काय सांगितलं की तुम्ही तमोगुणापासून बाजूला व्हा असं. तमोगुण मागे सारा असं, तमोगुण बाजूला करा. हे तंबाखूच्या रूपकांनी म्हणजे भावडातून आपल्या पुढं मांडलेलं आहे. पण नेमकी आपण म्हणजे नाथ नेमकी काय सांगतात नाही का. आता कोणी इकडे सांगतात काम क्रोध बकरा मारा. आता आम्ही काम क्रोध टाकला आणि काय केला, बकराच देवीला कापला असं. आपण काय केलं, बकराच देवीला कापला. पुढे कलियुगामध्ये गाडगे बाबांसारखे संत जन्माला आले आणि मग त्याने हे समाजाला पटवून दिलं की नेमकी बकरा कुठला कापायचं. त्याने सांगितलं त्या गरीबाचं लेकरू काय कापतात, आपलं लेकरू कापून खा. तेव्हा समाजाला कळलं की अरे हे तर काहीतरी वेगळंच आहे. तर नाथांनी जे लिहिलं की काम क्रोध बकरा मारा. आता आम्ही काम क्रोधाला विसरलो आणि आपण म्हणजे बकरीच्याच मुलाला कापायला लागलो. आतापर्यंत अगदी म्हणजे आम्ही जेव्हा घाटावर जायचो तर त्या कलसुबाईला म्हणजे अद्याप त्या ठिकाणी म्हणजे रेड्या कापीत होते. मग शेवटी त्याच्यावर बंदी आणण्यासाठी म्हणजे कलेक्टर, नाशिकच्या कलेक्टरला जावं लागलं त्या ठिकाणी. म्हणजे कलेक्टरने जाऊन त्याच्यावर बंदी आणली, तेव्हा तो रेडा कापायचा बंद झाला. म्हणजे अद्याप सुद्धा आता आपण कधी कधी पेपरला वाटतो, अद्याप सुद्धा नरबळी दिले जातात, बकरे तर भरपूरच कापले जातात. अद्याप म्हणजे गाव पातळीवर कोंबडी कापली जातात देवाला. की घरामध्ये आपल्या देव आहेत ते. आता त्याच्यावर पुढचं देव म्हणता येईल का, नाही ते देव नाही, ते भूतच आहे. लोक म्हणा भूताला द्यायचं बघ खाना असं. तर अद्याप सुद्धा जे म्हणजे अंधश्रद्धा आहे ते समूळ समाजातून नष्ट झालेली नाही असं. याप्रमाणे श्रोते संतुष्ट झाले आणि वरदान देऊन श्री जनार्दन प्रसन्न झाला. एका जनार्दनाला शरण गेला, तो ग्रंथ संपूर्ण झाला. महामुक्तीचे जे काशी क्षेत्र तेथे विक्रम शकाच्या भूषणाम संवत्सरात शके 1630 मध्ये जनार्दन कृपेने एकनाथाने ही टीका लिहिली. अत्यंत शुभ अशा कार्तिक महिन्यात पौर्णिमे सोमवारी शिवयोगावर एकादश स्कंदावरील टीका समाप्त झाली. आता स्वदेशाचा शक व संवत्सर ऐका असं म्हणजे त्याने काशीतलं सांगितलं. आता
स्वदेशातलं म्हणजे पैठणचं सांगू राहिलेलं. दंडकारण्य श्रीराम क्षेत्र गोदावरीच्या तीरावरील पैठण गाव येथील उच्चार ऐका. शालिवान शक 1495 त्रिमुख नाम संवत्सर या वर्षी ही अपूर्व टीका लिहिली. याप्रमाणे श्री जनार्दन कृपेने एकनाथाने एकादश स्कंदावरील टीका रचली. तिचा काळ 2 प्रकारांनी संवत्सर यांनी उल्लेख केला. इति श्रीमद भागवत महापुराणे एकादश स्कंदे मौस लोपाख्यानम नाम 31 अध्याय गूढः. आपल्याकडे ना खाली त्यामुळे ते एक आहे. 1500 श्लोक व 31 अध्याय यात श्रीकृष्णाने आत्मज्ञानाचे व भक्तीचे रहस्य सांगितले. असा हा 11वा स्कंद ऐक्यपूर्ण आहे, त्यात तुझेपणा नाही. 11 म्हणजे 1 आणि 1 ते 2 हा अंकच नाही. 11 इंद्रियांची अलौकिक सुख यात 1 झाले. एकनाथाने केलेली ही टीका एकाच ब्रह्मरसाने भरलेली आहे. ती जनार्दन कृपेने साधकांना एकपणाचे आत्मसुख देईल. हा एकादश स्कंद म्हणजे ज्ञानरूप चित्ररत्न आहे. माझ्या नावाने श्री जनार्दनाने ग्रंथ रचला व माझ्या तोंडून वध दिला. एकनाथ जनार्दना शरण आहे व जनार्दनाला एकपणा प्रिय आहे. सूर्याचे किरण जसे अंधार पूर्णपणे घालवितात तसा जनार्दनाच्या तेजाने एकत्व प्रकाशित झाले व त्याने संपूर्ण ग्रंथच प्रकाशित केला. तो एकाने जनार्दनाला अर्पण केला आहे. जनामध्ये एकच जनार्दन आहे असे जो जाणतो तो पूर्णपणे मुक्त होतो. पण जे लोक हे जाणत नाही ते संसार चक्रात अडकलेले आहेत. म्हणजे आपल्याला विश्वास मानणारा जो भगवंत आहे त्या भगवंताची आपल्याला ओळख करून घ्यायची. ती ओळख जोपर्यंत झाली नाही व ज्याला झाली नाही तो संसार चक्रामध्ये आपण करणार आहे. येथे श्रीमद भागवतातील एकादश स्कंदावरील श्री एकनाथकृत ओवीबद्ध प्राकृत टीकेचा श्रीकृष्ण उद्धव संवादातील मौसलोपाख्यान नावाचा गद्यार्थयुक्त असा 31वा अध्याय समाप्त झाला. येथे एकादश स्कंदही समाप्त झाला. श्रीकृष्णार्पण वस्तु. बोला पुंडरीक वरद श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. हरिशक्ति शांता माई की जय. सद्गुरु प्रभाकर महाराज की जय. सद्गुरु शंकर प्रभा